त्यांच्या ज्या कुळावरून राजकीय सूत्र बदलतात असं म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे पवार घराणं. पवार घराणं याचा इतिहास हे सोमवंशीय क्षत्रिय मध्य प्रदेशमध्ये असलेलं धार हे त्यांचं मुख्य साम्राज्याचं राजधानी, आणि धार ह्या ठिकाणी असलेली कालिका परमेश्वरी ही त्यांची मुख्य कुलदैवत. म्हणून पवार घराण्यांचं जे गोत्र आहे हे वशिष्ठ गोत्र आहे, आणि कुलदेवता ही धारमध्ये असलेली कालिका परमेश्वरी. ज्या आता बघा, मी तुम्हाला म्हटलं की पवार मुख्य निंबाळक गावामध्ये काही पवार गेले, ते निंबाळकर झाले, मुख्य ते पवारच आहे. म्हणून ज्या लोकांचं कुळ पवार असेल त्यांनी धारमध्ये असलेली कालिकेचं दर्शन घ्यावं. अनेक अशा घराण्यामध्ये अष्टमीची महापूजा सांगितलेली आहे. सोलंकी घराणं, चव्हाण घराणं, पवार घराणं. अष्टमीची दुर्गा पूजा ही कुळ परंपरा होते. काही ठिकाणी खूप मोठ्या उत्सव त्याला मिळाला, पण आता ती विसरले, कुलाचार विसरले. तर मला असं वाटतं की एकदा आपण आपला कुळाचा शोध घेऊन ते परत सुरू केलं पाहिजे.